रसिक हो नमस्कार. शब्दांचे बोट धरुणी शब्दांची रचती गाथा, शारदेच्या दरबारी आदरे ठेवती माथा. शब्द देही सजवती अर्थपूर्ण अलंकार, शारदेच्या वाणीतून मधुर शब्द झंकार. नाद गंभीर शब्दांचे सामर्थ्य वाणीचे, शब्द ईश्वर मानुनी होती भोई पालखीचे. करती शब्द आराधना एकचित्त होऊनिया, साहित्य निर्मितीचा ध्यास मनी घेऊनिया. लाभे नित्य अभ्यासे प्रभुत्व ते शब्दांवरी, साहित्य पुष्प वाहती शारदेच्या पदावरी. या शब्दपूजकाच्या वाढदिवसाचा मंगल काळ, कंठी शोभावी समाधानाची मोत्याची माळ. रसिक हो, ही सुंदरशी शुभेच्छा कविता आहे कवयित्री माधुरी विधाटे या कवयित्रीची. सखी खूप खूप आभार. रसिक हो, माननीय साहित्यिक रमेश जाधव या शब्दपूजकाचा सारस्वताचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. नवागंध प्रस्तुत या अभिष्टचिंतन सोहळ्यात मी सीमा शिरीष गांधी सर्व काव्यरसिकांचे मनापासून स्वागत करते. रसिक हो, आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उत्सवमूर्ती आहेत माननीय कवी लेखक रमेश पांडुरंग जाधव सर. मराठी कवी लेखक संघटना पुणे जिल्ह्याचे सरसचिव आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा विश्रांतवाडी शाखेचे ते कोषाध्यक्ष आहेत. तसेच पुणे मनपा लुंबिनी उद्यान साहित्यिक कट्टाचे ते सहकार्याध्यक्ष आहेत व मनसे वडगाव शेरीचे ते सचिव आहेत. याबरोबरच इतरही अनेक महत्वाच्या पदांवर सर कार्यरत आहेत. कवितेच्या धुंदीत हा चारोळी संग्रह तसेच नाते मनाशी मनाचे हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ तसेच इतरही अनेक दिवाळी अंकांतून सरांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिकातर्फे पुण्याच्या येरवडा या पूर्व भागात कवी संमेलने आयोजित करण्यास सुरुवात केलेली आहे आणि अनेक नवकवींना व्यासपीठ मिळवून दिले आहे. तसेच अनेक राज्यस्तरीय काव्यस्पर्धांचेही त्यांनी आयोजन केलेले आहे. पुणे महानगरपालिकेने कवी म्हणून त्यांना पुरस्कृत केलेले आहे. अनेक कवी संमेलनात सरांनी कविता सादरीकरण केलेले आहे. सर दरवर्षी आपला वाढदिवस वृद्धाश्रम अनाथाश्रमास आर्थिक मदत करून त्यांच्यासाठी कवी संमेलन आयोजित करून साजरा करतात. यावर्षीही त्यांनी या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर हे कवी संमेलन ऑनलाईन आयोजित करून मदतीचा धनादेश स्नेहछाया या संस्थेस दिला आहे. सामाजिक रक्तदात्यांची सूची असलेली वैद्यक वाटड्या ही पुस्तिका माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित केली असून स्वतः 36 वेळा रक्तदान केलेले आहे. तसेच अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन त्यांनी केलेले असून उत्कृष्ट रक्तदान शिबिर आयोजनाबद्दल त्यांना शासनाने पुरस्कृत केलेले आहे. रमेश जाधव सर राष्ट्रीयकृत बँकेत मराठी भाषेला प्राधान्य देण्याबाबत सतत आग्रही असतात. तसेच त्यांना विविध संस्थांनी सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविलेले आहे. या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर या कविमित्राने आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमाला मदत करून ऑनलाईन कवी संमेलन आयोजित केलेले आहे. ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे. रसिक हो, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आणि असाच धीराचा हात सरांच्या प्रेरणास्रोत सरांच्या सुविद्य पत्नी सौवनिता यांचा आहे. या कार्यक्रमात ताईंचे खूप खूप स्वागत, अभिनंदन. रसिक हो, आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती माननीय रमेश जाधव सरांना सर्व रसिक प्रेक्षकांकडून, वाचक, लेखक तसेच कविमित्र मैत्रिणींकडून, नवागंधच्या टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या आनंदाच्या क्षणी साऱ्यांच्या भावना ओथंबल्या आहेत. सारेच रमेश जाधव यांच्या प्रती असलेले आपले प्रेम स्नेह व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहेत. रसिक हो, अनुभव येईल त्याप्रमाणे वागायचं असतं. जोडायचं की तोडायचं हे ठरवायचं असतं. कारण तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, तर जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो. हा मेळ घालणं, नाती जोडणं हे सूत्र रमेश जाधव सरांनी लीलया साधले आहे. सदा सर्वदा मित्रपरिवारात आयुष्याचा, जीवनाचा, कुटुंबाचा मेळ घालत वावरणारे, आभाळालाही ठेंगणं वाटायला लावणारे हे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व. सर आपल्या उदात्त कर्मांनी आपल्याला कीर्ती लाभो, आपले जीवन परिपूर्ण व सार्थक ठरो. वाढदिवस आपल्याला सुख व आनंद देणारा ठरो. आपल्याला 100 वर्षांचे दीर्घायुष्य लाभो
अशी आम्हा सर्व सारस्वतांची परमेश्वर चरणी प्रार्थना। रसिको, मी माननीय प्राध्यापिका प्रकाशिका माननीय रुपाली अवचरे यांना मंचावर आमंत्रित करते। रुपालीताई महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा विश्रांतवाडी शाखेच्या अध्यक्षा आहेत, तसेच त्या दैनिक सकाळच्या पत्रकारही आहेत। तसेच ताई यशोदीप पब्लिकेशनच्या प्रकाशिका आहेत। त्यांनी प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासन संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। मी त्यांना विनंती करते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे। नमस्कार, मी रुपाली अवचरे। आज आपण आयोजित केलेल्या या कवी संमेलनामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आज माननीय रमेश जाधव यांचा वाढदिवस। रमेश जाधव हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्रांतवाडी येरवडा शाखेचे कार्यकारिणी सदस्य आहेत। त्याचबरोबर लुंबिनी साहित्यिक कट्टा या पुणे मनपातर्फे उभारण्यात आलेल्या साहित्यिक कट्ट्याचे समन्वयकही आहेत आणि त्यामुळे या माध्यमातून येरवडा या ठिकाणी या परिसरामध्ये सांस्कृतिक चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत। उदाहरणार्थ लेखक वाचक संघटनेचे सुद्धा ते धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचे काम समाज सेवा तर सतत चालूच असते। ही सर्व कामं करता करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे आणि याच निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचंही नियोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर आपला वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा अनेकांचा मानस असतो, परंतु रमेश जाधव हे दरवर्षी आपला वाढदिवस अनाथाश्रमामध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करतात। दलित वंचित लोकांमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या लोकांच्या मायेला पारख्या असलेल्या अनाथ लोकांसोबत हा वाढदिवस साजरा करून त्यांच्याबरोबर एक दिवस घालवण्याचा त्यांचा हा मानस खूप चांगला आहे आणि मला आनंद वाटतो की दरवर्षी या आनंदात मलाही ते सहभागी करून घेतात। आज अशाच निमित्तानं आपण स्नेहछाया या अनाथ मुलांच्या अनाथाश्रमामध्ये कार्यक्रम घेणार आहोत। खरं तर दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो। कवी संमेलन हे यासाठी आयोजित केलेलं आहे की या मुलांना सुद्धा आपण साहित्याची गोडी लावू शकतो, काही प्रेरणा देऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो। याच निमित्तानं हे कवी संमेलन आज साजरं होतंय। यासाठी जे निमंत्रित कवी इथे सहभागी झालेले आहेत त्यांचंही मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आणि या कार्यक्रमामध्ये खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आपण अनेक उपक्रम घेत असतो। यामध्ये हाही उपक्रम एक लोकांच्या पसंतीला उतरलेला उपक्रम आहे। मागच्या वर्षी सुद्धा स्नेहछाया अनाथाश्रमामध्ये जे कवी संमेलन झालं त्यामध्ये तिथल्या मुलांनी जे उत्स्फूर्ततेनं सादर केलेल्या कविता आहेत, जो सहभाग घेतला तो खरंच अवर्णनीय आहे आणि त्यामुळेच या मुलांची जिद्द पाहून, उत्साह पाहून यावर्षी सुद्धा याच ठिकाणी आपण कार्यक्रम घेण्याचा मानस होता। खरं तर मोठा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु आता लॉकडाऊन आणि कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण हा ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रम करतोय। तरी सर्व श्रोत्यांचं, सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते मी आणि या ठिकाणी थांबते। रमेश जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। परिषदेतर्फे त्यांचे अभिनंदन करते, कारण सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा त्यांचा जो उपक्रम आहे खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की या छोट्या मुलांना वाचनाची आवड लागावी, त्याचबरोबर त्यांच्या कवित्वाला एक धार निर्माण व्हावी, एक प्रेरणा मिळावी, या निमित्तानं यासाठी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुलांना पुस्तकं भेट देण्याचाही एक उपक्रम केला आहे। खरं तर मुलांमध्ये वाचनाची आवड रुजली तर पुढची पिढी ही संस्कारित होणार आहे आणि हेच ओळखून पुस्तकांची आवड रुजवण्यासाठी त्यांना पुस्तकं भेट देणं हा एक खूप स्तुत्य विचार आहे आणि रमेश जाधव यांनी हा अंमलात आणलेला आहे। खरं तर हा आदर्श आपल्या सर्वांसाठी आहे। आपण सुद्धा हा आदर्श आपल्या आचरणात आणला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे असं मला वाटतं आणि मीही आपल्या सर्वांना हे आवाहन करेल की कुठल्या ना कुठल्या लहान मुलांच्या संस्थेला किंवा वाचनालयाला किंवा शाळेमध्ये
अशी पुस्तकं भेट देण्याचा उपक्रम आपण जरूर राबवावा अशी नम्र विनंती. धन्यवाद ताई. कवी, लेखक, प्रकाशक, समाजाचं मनोरंजन करणारी ही माणसं समाजाच्या आनंदाची अभिवृद्धी करणारी असतात. ही माणसं समाजाची फार मोठी सेवा करत असतात. रसिको, समाजाचं मनोरंजन करता करता समाजाचं हृदय परिवर्तन करून त्याच्या आचार आणि विचारात क्रांती घडवून आणण्याचं जबरदस्त सामर्थ्य वाङ्मयात असतं. रसिको, स्नेहछाया संस्थेचे माननीय दत्तात्रय इंगळे सरांना मी मंचावर आमंत्रित करते. सर ऊसतोड कामगारांची मुले, आदिवासी, भटक्या व अनाथ मुलांच्या आश्रमाचे संचालक असून नोकरी सोडून ते हे कार्य करतात. मी सरांना विनंती करते आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी प्राध्यापक दत्तात्रय इंगळे, स्नेहछाया परिवार, दिघी, पुणे 15. तर आज आपले सर्वांचे आवडते कविवर्य आदरणीय श्री रमेशजी जाधव सर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही संपूर्ण स्नेहछाया परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम त्यांना अगदी वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. सर, हॅपी बर्थडे टू यू. आणि आज जे काही आपण या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे, ऑनलाईन कवी संमेलनाला देखील आमच्या भरभरून शुभेच्छा. सर, आपले जे उपक्रम आहेत ते खरोखरच समाजामध्ये उपक्रम जे आहेत ते अतिशय स्तुत्य आहेत आणि अनुकरणीय आहेत. आपला या परिवारासाठी खरोखरच सतत एक मोलाचा वाटा असतो, सहभाग असतो. आपण गेल्या वर्षी देखील स्नेहछाया परिवाराला मदत केली, यावर्षी देखील या आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मदत केली. त्यामुळं आम्ही आपले मनापासून आपलं जे दातृत्व आहे, जे आपलं समाजमन आहे, त्याला आमचा सलाम आहे. सर, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू यू सर. धन्यवाद. धन्यवाद सर. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. ही धर्मदेवळे धुंडून सर्व आलो, भिंती पल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी. कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या या ओळी खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत. स्नेहछाया या संस्थेचे काम पाहिले आणि दत्तात्रय इंगळे सरांच्या कामाचा पसारा पाहिला की या ओळी सार्थ वाटतात. खरंच माणसातला माणूस शोधणारी माणसं खूप कमी असतात. रसिको, मी मंचावर आमंत्रित करते माननीय कवयित्री आरुषी दाते यांना पुणे येथून. गेली 5 वर्ष कविता स्फुट तसेच ललित लेखन सुरू आहे. तसेच अनेक काव्यवाचन स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके मिळालेली असून अनेक दिवाळी अंकांमधून त्यांनी कविता लेखन केलेले आहे. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार. माझे कविमित्र श्री रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कवी संमेलनामध्ये मी आरुषी दाते त्यांना वाढदिवसानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज या कवी संमेलनामध्ये मी माझी एक कविता सादर करणार आहे, जिचं शीर्षक आहे झाडाची माया. अंधारातून प्रकाशाकडे धावणारी, अंधारातून प्रकाशाकडे धावणारी, खोल खोल रुजणारी, मिठीतील आभाळ शोधताना अंगोपांगी बहरणारी, प्रवाहाविरुद्ध धावताना पूर्णत्वाची ओढ बाळगून मातीसोबत जगणारी, शांत अचल तटस्थ अशी, निशब्दपणे मार्गस्थ राहून जीवनाची उंची गाठणारी, मौनातील भावनांना फुलवून आधार सावली जोपासणारी, प्रेम समर्पणाच्या सोहळ्याकाठी, प्रेम समर्पणाच्या सोहळ्याकाठी फक्त तुझीच वाट पाहणारी,
युगानुयुगे अविरतपणे तुझ्या हातात हात देऊन, युगानुयुगे अविरतपणे तुझ्या हातात हात देऊन, प्रत्येक श्वास ऋतू स्वीकारून, आपल्या अस्तित्वाचा विचार न करता तुझाच एक भाग बनून तुझ्या पूर्णत्वाचे अमर्याद तत्व पुन्हा पुन्हा मान्य करणारी ती तुझ्यासाठी राधा असते, पण माझ्यासाठी जागेपणी पाहिलेल्या स्वप्नातील झाडाची माया असते, झाडाची माया असते. धन्यवाद. धन्यवाद सखी. रसिक हो, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, मनसेचे नेते, माजी आमदार माननीय दीपक पायगुडे साहेबांना मी शुभेच्छा संदेश देण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. माझे सहकारी रमेश जाधव यांचा 23 तारखेला वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. रमेश जाधव हे माझे पहिल्यापासूनचे सहकारी आहेत. माझ्या सहकाऱ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील असे सर्व सहकारी आहेत, पण कवी हा माझा पहिलाच रमेश जाधव हा सहकारी आहे. त्यांनी माझ्या चांगल्या आणि वाईट काळात सुद्धा माझ्या मागे तो कायम उभा असतो आणि लोकसेवा परिवाराच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये तो हिरिरीने भाग घेतो आणि कायम पॉझिटिव्ह असतो. अशा रमेश जाधवला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. उदंड सेवा घडो तव करी, भाग्य कुसुम तव फुलो महिवरी, कीर्ती सुगंध दरवळो भूवरी, सदैव लाभो सुयश संवरी. माननीय ज्येष्ठ साहित्यिक कवी सीताराम नरके सरांना मी मंचावर आमंत्रित करते. सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून मराठी कविलेखक संघटना पुणे जिल्ह्याचे ते उपाध्यक्ष आहेत. अनेक कवी संमेलनात त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. मी सरांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार, मी सीताराम नरके. माझे मित्र, कविवर्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, कविलेखक संघटनेचे सचिव श्री रमेशदादा जाधव यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक रचना सादर करीत आहे. त्यापूर्वी रमेशदादांना ज्ञानाई फाउंडेशनच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझ्या रचनेचं शीर्षक आहे बापाची माया. मला मोठं करण्यासाठी ज्याने जलमभर जिजवली काया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. बोट धरून ज्याने मला चालवयास शिकविले, पडत असताना मी त्यानेच मला सावरले. चालाया लागल्यावर मी गेलो पोरात खेळाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. रागावून त्याने मला शाळेत नेऊन बसविले, शाळेतून घरी येता त्यानेच मला हसविले. माझ्या मोठे होण्याचा त्याने असा रचला पाया, माझ्या मोठे होण्याचा त्याने असा रचला पाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. माझ्या शिक्षणासाठी त्याने किती कर्ज काढले, माझ्या आवडीचे सारे त्याने माझ्याच ताटात वाढले. जुन्या कपड्यात आनंदी तो मला दिली नवीन घालाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. राब राबून शेतात तो पिकवित होता सोनं, आमच्या आयुष्यात आता नाही असं होणं. निशाणी डाव्या हाताचा अंगठा लागला हृदयात टोचाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. दिसणारे प्रेम आईचे असते प्रकाशासारखे, दिसणारे प्रेम आईचे असते प्रकाशासारखे, न दिसणारे प्रेम बापाचे असते अंधारासारखे. तो गेल्यावर जगिया मी लागलो त्यालाच शोधाया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. मला मोठं करण्यासाठी ज्याने जलमभर जिजविली काया, शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. शेवटपर्यंत नाही कळली मला माझ्या बापाची माया. धन्यवाद. नमस्कार. रमेश दादांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. शुभेच्छा देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय बाबू वागसकर सरांना. नमस्कार. आमचे मित्र
रमेश जाधव बऱ्याच वर्षापासून आमच्याबरोबर काम करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक काम, राजकीय काम ते या ठिकाणी करतात. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सचिवपद हे सुद्धा आहे आणि हे सामाजिक काम करत असताना त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे. कविता म्हणणे, कविता असते आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच ज्यावर ते कमिटीवर काम करतात, म्हणजे सचिव असतील, कोषाध्यक्ष असतील, समन्वयक असतात, अशा कमिटी समन्वयाच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या पदावर ते काम करतात. हे करत असताना यांच्याकडनं एक गोष्ट शिकण्यासारखी. 23 एप्रिलला आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते अनाथ आश्रम असू दे, वृद्धाश्रम असू दे, या ठिकाणी जातात, लोकांना भेटतात, त्यांना जेवण देतात, त्यांच्यावर दिवसभर पूर्ण सहकार्य करतात, दिवसभर त्यांच्यावर राहतात आणि वर्षभर त्यांच्या कॉन्टॅक्ट होतात. अनोखा वाढदिवस हे वर्षानुवर्ष साजरा करतात. पण मागील 2 वर्षापासून या अख्ख्या देशावर कोरोनाचं सावट जे आलं, या सावटामुळं त्यांनी ऑनलाईन कवी संमेलन घेतलेले आहे आणि ऑनलाईन कवी संमेलन त्या वृद्धाश्रम असू दे, अनाथ आश्रम असू दे, अशा विविध संस्था ज्यांना कोणी नाही समाजात त्या लोकांसाठी कवी संमेलन घेतात आणि त्या ठिकाणी कवी संमेलन झाल्यानंतर त्यांना जेवण असेल, आर्थिक मदत असेल, अशा अनेक मदती त्या आश्रममध्ये करतात. असे आमचे मित्र रमेश जाधव यांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या कुटुंबाकडनं शुभेच्छा. आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्याकडनं त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील सर्व मनसैनिकांच्या वतीने आदरणीय रमेश जाधव यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांनी वर्षानुवर्ष जेव्हापर्यंत त्यांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत असेच कार्यक्रम घ्यावेत अशी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही. अशा या मनपसंत दिवशी सुखाची स्वप्ने सफल होऊन अंतरंग आनंदाने भरून जावो याच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय ज्येष्ठ कवयित्री लेखिका माया बंगरगी यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका केल्या असून लेख, कविता, नृत्य दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार. श्री रमेशजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज ऑनलाईन कवी संमेलन भरवण्यात आलेले आहे. प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करणारी ही माझी कविता आहे. कवितेचं नाव आहे दुर्गा आली घरा. जीवनात माझ्या ग आला तो सोनियाचा क्षण, जीवनात माझ्या आला ग तो सोनियाचा क्षण, आगमनाने ग तुझ्या चिमुकले फिटले ते माझे मातृत्वाचे ऋण, आनंदाला माझ्या नाही ग उरला पारावर, करीन माया तुझवरी बाळे मी आभाळ आभाळ भर, बोबड्या बोलाने ग तुझ्या जाईल घर माझे ते भरून, माता उभी तुझ सामोरी ती तमाम दुःखे ती बाजूस सारून, सुखाचेही सुख घेई घरी माझ्या आसरा, सुखाचेही सुख घेई घरी माझ्या आसरा, सुमंगल दिन हा आला जणू गाय मिळे ती वासरा, मुखी भरीन तुझ्या ग सोनुले, मुखी भरीन तुझ्या ग सोनुले, मोतियाचे ते घास, तव पावलांनी भरून राहील दारी माझ्या लक्ष्मीचा तो वास, तूच माझी दुर्गा असशी तूच माझी लक्ष्मी अन सरस्वती, जगात नाही दुसरे कोणीच मागची मीच ती भाग्यवती, अशा माझ्या बछडीला दीर्घायुष्य मिळो, सहवासाने तिच्या साऱ्यांचे जीवन, सहवासाने तिच्या साऱ्यांचे जीवन, सूर्यासम उजळो, सूर्यासम उजळो. धन्यवाद. धन्यवाद ताई. मौनाच्या संध्याकाळी आकाशस्वरांचे झाले, वितळले क्षितिज गंधात रंगात रूप निथळले. रसिक हो, मी मंचावर आमंत्रित करते माननीय ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत रांजणे पुणे येथून. सर मूळचे वाईचे असून वाईच्या वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता पूर्ण वेळ साहित्य सेवा करत आहेत. मी सरांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार. माझे कवी मित्र रमेश जाधव यांचा वाढदिवस
खरं तर हा वाढदिवस दरवर्षी एका वेगळ्या अभिनव उपक्रमाने आणि विशेषतः कवी संमेलनाने साजरा होतो. आणि अभिनव उपक्रम याच्यासाठी की दरवर्षी हे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम किंवा अशा एखाद्या कामगारांच्या गरीब होतकरी मुलांकरता ऊसतोडणी कामगार असतील अशा स्नेह छाया नावाची यावर्षी एक संस्था आहे. त्या संस्थेला ते यावर्षी आर्थिक मदत, जेवण देऊन आणि ऑनलाईन कवी संमेलनानं हा वाढदिवस संपन्न करतायत. मी त्यांच्या या उमद्या उपक्रमास भरभरून शुभेच्छा देतो आणि यातून प्रेरणा घेऊन आपण अशा प्रकारे वाढदिवस साजरा करावा अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो. या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा म्हणून सादर करतोय माझी एक कविता, जी मी अशाच कामगारांना अर्पण करतो. कवितेचं नाव आहे पत्तार. यमीचं पत्तार आलं तवा, यमीचं पत्तार आलं तवा, तवाच म्या दगड फोडीत होतो. आजा होणार म्हणून घाम टिपीत होतो. मुकादम वाचिस्तवर तांब्याब पाणी पिलो, मुकादम वाचिस्तवर तांब्याब पाणी पिलो, वय आजा होणार होतो. आबास दंडवत, आबास दंडवत मुलगा आहे, काल धरणाच्या कामाव खोपटात झाला. आबानं बिगिगी चंची सोडली, साऱ्या सोयऱ्यासनी तंबाखू वाटली. अरे अरे आता जावाय माझा उपाशी नाही मरायचा, अरे आता जावाय माझा उपाशी नाही मरायचा, त्याचा दगड फोडायसाठी हातोडा तयार व्हायचा. आबानं फिरून पाटण वळवली, पटाटा दगड इरगाळली. कामावाज आजा आबा लई खुश झाला होता, कामावाज आबा लई खुश झाला होता. वय तो आता आजा झाला होता, वय तो आता आजा झाला होता, वय तो आता आजा झाला होता. धन्यवाद. धन्यवाद सर. रसिक हो, शुभेच्छा संदेश देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते पुण्याचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना. माझे परममित्र, माझे स्नेही, माझ्याबरोबर सामाजिक चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर असणारे आमचे परममित्र रमेशजी जाधव यांचा 53वा वाढदिवस आपण 23 तारखेला आज रोजी साजरा करत आहोत. या दिवशी एक सामाजिक बांधिलकी म्हणून, तसेच कोरोनाची संपूर्ण जगामध्ये महामारी जी चालू आहे त्यामध्ये ज्या प्रकारे संपूर्ण जग स्थिरावलेलं आहे आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आहे, तर स्वतःचा वाढदिवस जल्लोषाने साजरा न करता समाजाला कुठेतरी आपल्या जन्मदिवसाच्या औचित्यामध्ये मदत व्हावी, त्यांना सहकार्य मिळावं या उद्देशाने गेल्या वर्षी त्यांनी साजरा केला साधेपणाने. याही वर्षी ते साजरा करत आहे. स्नेहछाया ह्या अनाथ मुलांच्या आश्रमामध्ये ते त्या ठिकाणी मदत देऊ इच्छित आहेत. तिथल्या अनाथ मुलांना पुस्तकं देत आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करत आहेत, त्यांना त्या ठिकाणी अन्नदान देखील करत आहेत. हे अतिशय स्तुत्य उपक्रम माझे मित्र करत आहेत. तसेच ते एक कवी आहेत, तर एक सांस्कृतिक चळवळ देखील ही पुढे जावी आणि कुठेतरी आपल्या जन्मदिवशी या सांस्कृतिक चळवळीमध्ये एक योगदान असावं म्हणून ऑनलाईन कवी संमेलन गेल्या वर्षी त्यांनी भरवलं होतं. याही वर्षी कवी संमेलन आज ते भरवत आहे. मी माझ्या धेंडे परिवाराच्या वतीने आणि पुण्याचा माजी उपमहापौर या भागाचा नगरसेवक म्हणून रमेशजी जाधव त्यांना शुभचिंतितो. त्यांच्या जन्मदिनी त्यांना सर्व प्रकारची भगवंत पाठबळ देवो, त्यांचं आरोग्य उत्तम राहो, त्यांच्या सर्व आशा आकांक्षा या पूर्ण हो अशी मी भगवंताच्या चरणी या ठिकाणी याचना करतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जावो, तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. रसिक हो,
मी मंचावर आमंत्रित करते कवयित्री ज्योती कुलकर्णी यांना मुंबई येथून. त्यांचा मनतरंग चारोळी संग्रह प्रकाशित असून त्या मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेत वर्तमानपत्र तसेच मासिकातून लिखाण करत असतात. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार, माझे नाव ज्योती कुलकर्णी, मुंबई. रमेश जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्ताने हा कवी संमेलनाचा जो त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूपच स्तुत्य कार्यक्रम आहे आणि त्यात सामील करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. माझी कवितेचे नाव आहे आकाश दूरचे. आयुष्य हे आहे मनामनातले आठवणींचे विशाल आकाश. आयुष्य हे आहे मनामनातले आठवणींचे विशाल आकाश. रोज लपंडाव करत असतात इथे नित्य अंधारनं प्रकाश. रोज लपंडाव करत असतात इथे नित्य अंधारनं प्रकाश. भावनांच्या हळव्या आसमंतात नाती गोती उंच विहरतात. भावनांच्या हळव्या आसमंतात नाती गोती उंच विहरतात. अचानक पंख छाटता कोणी तुटला पतंग बनून धडपडतात. अचानक पंख छाटला कोणी तर तुटला पतंग बनून धडपडतात. वाटते असावे एक आखीव मनासारखे आपले जग हसणारे. वाटते असावे एक आखीव मनासारखे आपले जग हसणारे. पण ताणतणावांच्या पाठीमागे मुखोटे असतात सारे रडणारे. पण ताणतणावांच्या पाठीमागे मुखोटे असतात सारे रडणारे. दिल्या घेतल्याचा इथे सारे हिशोबच पदोपदी मागतात. दिला घेतल्याचा इथे सारे हिशोबच पदोपदी मागतात. किंमत विचारून आर्तवेदनांची संवेदनांचा आवाज मारतात. किंमत विचारून आर्तवेदनांची संवेदनांचा आवाज मारतात. बेडगी स्वभावाचे मुलामे माणुसकीच दिसते हरवलेली. बेडगी स्वभावाचे मुलामे माणुसकीच दिसते हरवलेली. मन मारून जो तो जगे आपलेपणाची शुद्धच हरपलेली. मन मारून जो तो जगे आपलेपणाची शुद्धच हरपलेली. आयुष्य हे आहे मनामनातले आठवणींचे विशाल आकाश. रोज लपंडाव करत असतात इथे नित्य अंधारनं प्रकाश. धन्यवाद. धन्यवाद ताई. रसिको, यानंतर मी मंचावर आमंत्रित करते माननीय कवी प्राध्यापक विजय लोंढे यांना. अनेक कवी संमेलनात सरांनी सूत्रसंचालन केलेले असून अनेक काव्य स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. मी सरांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. मी प्राध्यापक विजय लोंढे. आदरणीय मित्रवर्य रमेशजी जाधव यांना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनामध्ये माझी ही रचना आपल्यासमोर सादर करतो. रचनेचं शीर्षक आहे डायनासॉरच्या पाठीवर बसून. माझा मुलगा रोज बागेत येतो माझ्याबरोबर. मला चालायचे असते तो मला धावायला लावतो त्याच्या मर्जीनुसार. मला चालायचे असते तो तुम्हाला धावायला लावतो त्याच्या मर्जीनुसार. मन मानेल तसा. मग तो झोका खेळतो, सिसावर बसतो, घसरगुंडीवरून घसरतो बिनधास्तपणे हसत हसत. मी थकतो, बसतो बाकावर. याचं मात्र पळणं खेळणं असतं सुरू वारा पिलेल्या वासरासारखं. याचं मात्र पळणं खेळणं असतं सुरू वारा पिलेल्या वासरासारखं. आणि शेवटी हा डायनासॉरच्या पाठीवर बसून त्याच्याच आविर्भावात सगळीकडे पाहतो एखाद्या सम्राटासारखा बिनधास्त. वर्तमानाला कवेत घेऊन भविष्याच्या अंधारात आत्मविश्वासाची किरणे पेरत. मग मला त्याच्या भवितव्याची चिंताच उरत नाही अजिबात. मग मला त्याच्या भवितव्याची चिंताच उरत नाही अजिबात. धन्यवाद सर. शुभेच्छा देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय नरेंद्र तांबोळी यांना. नमस्कार. रमेश जाधव आमचे परम मित्र. आज 23 एप्रिल त्यांचा आज वाढदिवस आहे. रमेश जाधव हे फार वर्षापासूनचे आमचे जुने परम मित्र आहेत. धर्म, राष्ट्र, संस्कृती, वाचन याची बालपणापासूनच आवड असणारा असा आमचा रमेश भविष्यात कधी कवी होईल असे आम्हाला वाटलेच नाही. शब्द, भाषा, वाचन आणि मित्र याचा मोठा संग्रह कवी रमेश यांनी लहानपणापासूनच जमवला होता. कविता करणे, काव्य लिहिणे, लेखन करणे याचा छंद हा असावा लागतो आणि तो रमेश यांच्यात आहेच. मित्रात रमणे,
मित्रांना सकारात्मक ऊर्जा देणे व मित्रांना बरोबर घेऊन मोठे ध्येय गाठणे हा त्यांचा स्वभाव. सतत मेहनत करणे, प्रेरणादायी प्रवास असाच त्यांचा आजपर्यंत राहिलेला आहे. चिंतन, मनन, आत्मविश्वास, चिकाटी याचा संगम म्हणजेच रमेश. दिनाचा दयाळू, मनाचा मावाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनीदास पाळू. रमेश जाधव हे दरवर्षी वाढदिवस साजरा करताना अनाथ आश्रम, वृद्धाश्रम येथील वृद्ध लोकांना जाऊन जेवण देत असतात. हा त्यांचा जो उपक्रम आहे हा याच वर्षी आम्हाला पहिल्यांदाच समजला. रमेश जो उपक्रम साजरा करतात तो एक अनोखा उपक्रम. त्या उपक्रमातून प्रेमाची, त्यागाची, आपुलकीची शिकवण आम्हा सर्व मित्रांना मिळालेली आहे. आणि हा संदेश देण्यासाठी आज मी तुम्हाला सांगत आहे की हा जो रमेश जाधवचा वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीतला जो त्याचा संदेश आहे तो संदेश आपण आपल्या सर्व मित्रांपर्यंत या रमेशच्या 23 एप्रिलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना पोहोचवू. तसेच रमेश यांना या 23 एप्रिलच्या आजच्या त्यांच्या जन्मदिनाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नवे क्षितिज, नवी पहाट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रसिकभूमी मंचावर आमंत्रित करते माननीय कवयित्री मीनाक्षी नागराळे यांना वाशिम येथून. त्यांनी अनेक पुस्तकांचे समीक्षण केलेले आहे. तसेच नुकतेच त्यांना स्टोरी मिररचा ऑथर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार, मी मीनाक्षी पांडुरंग नागराळे, तालुका जिल्हा वाशिम. पुण्याचे प्रसिद्ध कवी रमेश जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र साहित्य परिषद एरवाडा शाखेच्या वतीने कवी रमेश जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनात माझी कविता मी सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आदर. जन्मदात्यांचा आदर नित्य नेमाने करावे. जन्मदात्यांचा आदर नित्य नेमाने करावे. सत्कर्म करून या सदा गुरुस स्मरावे. दाखवली दिशा ज्यांनी करावा त्यांचा आदर. बाप आधारवड घराचा माय वात्सल्याची चादर. बाप आधारवड घराचा माय वात्सल्याची चादर. मित्रमंडळीचा सदा मनातून आदर करावा. मित्रमंडळीचा सदा मनातून आदर करावा. कुणी संकटात सापडता हात मदतीचा द्यावा. कुणी संकटात सापडता हात मदतीचा द्यावा. गरिबीची भूक मोठी. गरिबीची भूक मोठी भुकेला तहानेला ओळखावा. गरिबीची भूक मोठी भुकेला तहानेला ओळखावा. देव भक्तीचा भुकेला देव माणसात दिसावा. देव भक्तीचा भुकेला देव माणसात दिसावा. करा बहिणीची कदर. करा बहिणीची कदर थोरा मोठ्यांना घरी मान. सान थोरा समोर एक आदर्श वाढवी घराची ती शान. सान थोरा समोर एक आदर्श वाढवी घराची ती शान. प्रत्येक स्त्री माते समान. प्रत्येक स्त्री माते समान जिजाऊंची शिकवण. घडले आदर्श शिवराय स्वराज्यासाठी अर्पिले तन मन धन. स्वराज्यासाठी अर्पिले तन मन धन. ठेवा साधू संतांचा आदर. ठेवा साधू संतांचा आदर नका मानू जाती धर्म. ठेवा साधू संतांचा आदर नका मानू जाती धर्म. मानसातली माणुसकी. मानसातली माणुसकी खरे जीवनाचे ते मर्म. मानसातली ती माणुसकी खरे जीवनाचे ते मर्म. करा सैनिकांचा आदर. करा सैनिकांचा आदर घडे तीही एक देश सेवा. एकमेका सहाय्य करू अंगी बाणू आपुलकीचा ठेवा. एकमेका सहाय्य करू अंगी बाणू आपुलकीचा ठेवा. कन्या येती घरी ज्याच्या. कन्या येती घरी ज्याच्या दिन भाग्याचा तोच खरा. काळजाची कळी तुमच्या मनापासून तिचा आदर करा. काळजाची कळी तुमच्या मनापासून तिचा आदर करा.
लाख येता संकटे जीवनी, लाख येता संकटे जीवनी वाहू दे आपुलकीचा झरा, लाख येता संकटे जीवनी वाहू दे आपुलकीचा झरा, काळजाच्या कप्प्यातून करा सर्वांचा आदर करा, काळजाच्या कप्प्यातून करा सर्वांचा आदर करा. धन्यवाद. धन्यवाद ताई. मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट किशोर शिंदे सरांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर शिंदे, मनसेचा सरचिटणीस. आज 23 एप्रिल, एक अनोखा आनंदाचा क्षण. आमचे मित्र कवी रमेश जाधव यांचा आज वाढदिवस. रमेश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरीचे सचिव म्हणून पदावरती आहेत. आणि सांगण्याची आनंदाची गोष्ट अशी की दरवर्षी ते त्यांचा वाढदिवस हे अनोख्या पद्धतीने करत असतात. आपण पाहतो समाजामध्ये वाढदिवस म्हणजे कोण केक कापणार, कोण पार्ट्या देणार, परंतु रमेश जाधव हे कायम त्यांचा वाढदिवस त्यांच्या फॅमिली बरोबर जाऊन एखाद्या छान अशा वृद्धाश्रममध्ये ते त्यांचा वाढदिवस करत असतात. ज्यांना कोणी नाही त्यांना आपण, अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे. आणि त्या वृद्धाश्रममध्ये ज्यांना त्यांच्या मुलांनी त्यांना वृद्धाश्रममध्ये ठेवलेल्या असतात, अशा पालकांना त्यांना एक आनंद मिळावा म्हणून रमेश जाधव आणि त्यांचे कुटुंबीय त्या वृद्धाश्रममध्ये जातात आणि त्यांना त्या वृद्धाश्रममध्ये ते केक कापतात आणि सर्वांबरोबर आनंद व्यक्त करतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी कवी संमेलन सुद्धा घेतात, कविता म्हणतात आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा कविता म्हणायला ते प्रोत्साहन देतात. धन्यवाद सर. रसिको, यानंतर मी मंचावर आमंत्रित करते कवी राहुल भोसले, पुणे येथून. सरांचे अनेक विषयांवरील प्रासंगिक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. अनेक संस्थांचे 150हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. सरांचे 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. आयुष्याच्या एका वळणावर असताना स्वप्न कावळ्या आभाळातून अवचित अवतरला सोनियाचा दिनू. करून देतो आठवण वाढदिवसाची. मित्रमैत्रिणी, स्नेही, आप्तेष्ट, नाती गोती यांची येऊ लागतात शुभेच्छा. मोबाईलच्या स्क्रीनवर केक कापण्याच्या सोहळ्यात मन भारावून जातं. मागे वळून पाहतो तेव्हा सुख दुःखांच्या रंगांनाही तुमचा परिस्पर्श हळूवार न कळत निरपेक्ष आनंद देतो. आयुष्याच्या एका वळणावर असताना स्वप्न कवळ्या आभाळातून अवचित अवतरला सोनियाचा दिनू. करून देतो आठवण वाढदिवसाची. नमस्कार. धन्यवाद सर. रसिको, शुभेच्छा देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष माननीय हेमंत वत्ते सरांना. नमस्कार. आज 23 एप्रिल म्हणजे आमचे मित्र रमेश जाधव यांचा आज वाढदिवस. मी आज अनेकांचे वाढदिवस पाहिले आहे आणि एकमेव आमचा हा मित्र असा आहे तर वाढदिवस हा वेगळ्या अंगाने तो साजरा करतो. त्या वाढदिवसानिमित्ताने तो मोठी पार्टी देणे, केक कापणे असं न करता वृद्धाश्रमात जाणे, वृद्धाश्रमातील त्या वृद्धांच्या चेहऱ्यावर जे काही थोडंफार दुःखाचं हे असेल ते बाजूला सारून आपला आनंद त्यांच्यात साजरा करून त्यांच्याबरोबर एकरूप होऊन तो स्वतःच्या कुटुंबाला घेऊन त्यांच्यात आपला वाढदिवस साजरा करतो. आणि वाढदिवस साजरा करताना मनोरंजन म्हणून कवी संमेलन घेऊन त्यांना त्यात आनंदाचा क्षण देतो. असा रमेश जाधव हा जरी राजकारणात काम करत असला, महाराष्ट्र सेनेचा सचिव म्हणून काम करत असला तरी तो पूर्ण राजकारणी नाही, तो पूर्ण सामाजिक कार्य म्हणूनच या परिसरात काम परिचयात आहे. तर रमेश जाधव हा हाडाचा कवी आहे. या पूर्व भागामध्ये कवी संमेलन काय असतं, कशा पद्धतीने कवी संमेलन घेतलं पाहिजे, या भागातील अनेक असे थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या कवी लोकांना रमेश जाधवमुळे इथं एक स्वतःचं व्यासपीठ तयार केलं.
आणि फक्त कवी संमेलनाबरोबर ते स्वतःचा आवड छंद सुद्धा जोपासणार आहे. सामाजिक कार्यसुद्धा ह्या भागामध्ये गोरगरीब जे कुटुंब असतील त्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया असेल, शालेय अडचणी असतील, कोणत्या हॉस्पिटलच्या अडचणी असतील, कोणत्या कौटुंबिक अडचणी असतील, अशासुद्धा मदतीला रमेश जाधव अहोरात्र धावणारा असा आमचा मित्र रमेश जाधव. ह्याला परमेश्वराने उदंड आयुष्य देवो, त्याच्या हातातून त्यांच्या कुटुंबाबरोबर त्या समाजाची सेवा घडव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले, काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही मनात कायमचे घर करणारे. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातीलच आपणही एक आहात. म्हणूनच या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आपुलकीच्या शुभेच्छा. रसिक हो, मी मंचावर आमंत्रित करते माननीय कवयित्री स्वाती गोरे यांना ठाणे येथून. त्यांचे अनेक लेख कविता प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा पुणे शाखेच्या वतीने कवी रमेश जाधव याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनात माझी कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे प्रश्न पोटा पाण्याचा. धडधड करतं मन, धडपड करतं तन, रक्तवाहिन्यांचं जाळं, त्यात रक्ताची बाळ, उठताना येते कळ, कुठून आणू पेशीत बळ. कामं आहेत अथांग सागरासारखी, मी आहे त्यात एका गलबतासारखी. नको वाटतो सोमवार, हवा हवा असा तो रविवार, अंगावरच्या चादरीसारखी कामे द्यावी का फेकून, पण ती घडी करायला आपल्यालाच यावे लागेल फिरून. कंटाळा आलाय सगळ्याचा, पण प्रश्न आहे पोटा पाण्याचा. सवाल माझ्या चकुल्यांचा, काय आणणार माझ्यासाठीचा. म्हणून मग सगळं आवरावं लागतं, भरधाव इच्छा सावराव्या लागतात आणि पुन्हा हातात सगळ्या चाव्या घ्याव्या लागतात तारेवरची कसरत सुरू करायला. रमेश, तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. रसिक हो, शुभेच्छा देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय पत्रकार नरेंद्र पारखे सरांना. सर पुणे सत्ता या साप्ताहिकचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र शंकर पारखे, संपादक पुणे सत्ता. फिनिक्स पक्षासारखी गगनात घेशीलच उंच भरारी, एके दिवशी वाजेलच तुझ्या यशाची तुतारी, दारात असेल नवी कोरी फरारी. आयुष्यात असतात अनेक कोडी, तरीही आयुष्याची असते गोडी, त्यातील सुटताल थोडी थोडी, तरुण जाते आयुष्याची होडी. ह्या चारोळ्या माझ्या नाहीत बरं, ह्या चारोळ्या माझे मित्र रमेशजी जाधव ह्यांना कवी म्हणू, पत्रकार म्हणू, साहित्यिक म्हणू की समाजसेवक, ह्या सर्व पदाची सांगड काढणं ही एक तारेवरची कसरत आहे. पण ते असे काही छान रीतीने निभावतात की खरंच त्यांचं कौतुक आहे. अशा या माझ्या बालमित्राला आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, साप्ताहिक पुणे सत्ताच्या वतीने, पारखे एंटरप्राइजेसच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. माननीय कवयित्री ज्योती हर्लेकर जाधव यांना मी मंचावर आमंत्रित करते. आपला शहरनामा या वृत्तपत्राच्या त्या उपसंपादिका असून रांगोळी तसेच कथालेखन स्पर्धेत त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. मी त्यांना विनंती करते आपली रचना प्रस्तुत करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे जगावे तरी कसे. प्रामाणिकपणे जगणाऱ्याला नेहमीच सगळेजण गृहीत धरून चालतात. चुकून जरी चूक झाली तरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणतात. स्वाभिमानाने जगणाऱ्याला हेच लोक भाव खाऊ म्हणतात. स्वभाव समजून न घेतात उगाच दूषणे लावतात. स्पष्ट बोलणाऱ्याला नेहमीच तिरसट असे संबोधतात. ताठ मानेने जगणाऱ्याला हे माणूसगान म्हणतात.
काटकसरीने राहणाऱ्याला कंजूस म्हणून हिणवतात. चार चौघात अशा व्यक्तीला कवडी चुंबक असे चिडवतात. सत्यासाठी झगडणाऱ्याला इथे भांडखोर या नावाने ओळखतात आणि कलियुगातील राम पहा असे उपरोधाने बोलतात. शुद्ध मराठी भाषा बोलणाऱ्याची हे मागे टिंगलटवाळी करतात. भाषेचा मोठा पंडित म्हणून थट्टा करीत राहतात. चांगले वागणाऱ्यालाही इथे हेच लोक अपमानित करतात. समाजात वाईट घटना घडली तर समाज कुठे चालला म्हणणारेही हेच लोक असतात. धन्यवाद. धन्यवाद ताई. रसिको, शुभेच्छा संदेश देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय सारंग सराफ यांना. नमस्कार. आज माझे स्नेही मार्गदर्शक मोठ्या भावाप्रमाणे असणारे रमेश भाऊ जाधव यांचा वाढदिवस. रमेश भाऊंबद्दल सांगायचं म्हणजे रमेश भाऊ त्यांचा वाढदिवस हा नेहमी अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात एखादा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. कवी संमेलन त्यांच्यासाठी आयोजित करत असतात आणि असं म्हणतात की एकदा का तुमची वैचारिक नाळ जुळली की त्यामध्ये वयाला काही अंतर राहत नाही, वयाला काही महत्व राहत नाही असं म्हटलं जातं. तर किंबहुना रमेश भाऊ आणि माझ्यामध्ये सुद्धा असंच नातं आहे. तर रमेश भाऊ त्यांच्या भागातील तसेच पुणे शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये कायम सहभागी होत असतात. रात्री अपरात्री सुद्धा ते अनेकांच्या मदतीला धावत असतात. अशा गृहहोणारी कार्यकर्त्याला आणि व्यक्तिमत्वाला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आमची ओळख ही लोकसेवा परिवारापासून झालेली, आजही आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत. धन्यवाद सर. रसिक हो, स्वप्ना अमृतकर यांनीही आपला शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. धन्यवाद ताई. तसेच ऋतुजा जोशी यांनीही आपला शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. रसिक हो, मी माझी निळाई ही रचना आपल्यासमोर सादर करत आहे. पांघरून झुल नक्षीदार सरींची, पांघरून झुल नक्षीदार सरींची, काळ्या ढगांनाही लागावी ओढ मातीची. पानोपानी दाटावी गर्द हिरवाई, पानोपानी दाटावी गर्द हिरवाई, अन आभाळानी व्हावे हिरव्या मनाचे उतराई. रंगगंधांच्या देशी साद यावी सुरांची, रंगगंधांच्या देशी साद यावी सुरांची, हलकेच मंद तरळावी बुजग हिऱ्या वाऱ्याची. निर्झरातून वहावी निळी जांभळी निळाई, डोंगर माथ्यावरून झुळझुळावी रुप्याची झिलई. अन चिंब भिजुनी तृप्त व्हावी राणी रत्नांची, मातीसही लागावी ओढ घन निळ्या जळाची, मातीसही लागावी ओढ घन निळ्या जळाची. धन्यवाद. नजरेत आहे प्रगतीचा वेध, नजरेत आहे प्रगतीचा वेध, कार्यपूर्णत्वास वादळाचा वेग. अशा या गुणवंत प्रतिभावंत व्यक्तीचे आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय उत्सवमूर्ती रमेश जाधव सरांचे मी मंचावर हार्दिक स्वागत करते. माननीय रमेश जाधव सरांना मी विनंती करते आपले मनोगत व्यक्त करावे. या संस्थेचे संस्थापक श्री दत्तात्रय इंगळे यांनी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी या मुलांची सर्व जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या संस्थेस दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांची पुस्तके व आर्थिक मदत देऊन मी माझा वाढदिवस साजरा केला. माझे मार्गदर्शक मनसे नेते माजी आमदार आदरणीय दीपक पायगुडे साहेब यांच्या सहवासात राहून त्यांचा आदर्श घेऊन आपणही समाजातील दुर्लक्षित लोकांना मदतीसाठी खारीचा वाटा उचलावा या भावनेने मी गेली अनेक वर्ष माझा वाढदिवस अनाथ आश्रम, वृद्धाश्रमाला आर्थिक वस्तुरूपात मदत देऊन त्यांच्या समवेत साजरा करतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान लाभते. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं देणं लागतो या भावनेने
आपला वाढदिवस समाजातील या उपेक्षित बांधवांच्या मदतीचा हात देऊन साजरा करावा, हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश. या कवी संमेलनात सहभागी होऊन कविता सादर केल्याबद्दल सर्व कवी, कवयित्री तसेच अनेक मान्यवरांनी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल, या कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सूत्रसंचालक सीमाजी गांधी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येरवडे शाखेच्या अध्यक्षा रुपालीताई अवचरे, कार्यकारिणी सदस्य विजय कांबळे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज आपण या करोनाच्या भयान संकटातून जात आहोत. प्रत्येकाला या भयान संकटाची भीती, काळजी घेणं हेच फक्त आपल्या हाती. प्रत्येकाने घरीच राहा सुरक्षित, हेच माझ्या बंधू भगिनींकडून अपेक्षित. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कवीचे जगणे आणि लिहिणे ही कधीही वेगळी आणि स्वतंत्र खाती नसतात. जगण्यातून कवितेला आणि कवितेतून जगण्याला वगळता येत नाही. जेव्हा जगणे आणि लिहिणे एकजीव होते तेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा ती व्यक्तिमत्व आपल्या कार्यकर्तृत्वातून उमटवतात. माननीय रमेश जाधव सर ही ह्याला अपवाद नाहीत. रसिक हो, वळूयात कार्यक्रमाच्या समारोपाकडे. प्रतिभा प्रांताचा तू अतिथी, सगळी दारे तुझ उघडी. पंख पसरुणी विहरे त्याला, जाई तिथे पाय घडी. रसिक हो, आयुष्यात अनेक क्षण येतात तसे जातातही. पण आजच्या सारखे काही थोडेच क्षण असतात जे आठवणींच्या कप्प्यात कायम राहतात. सजू दे पुन्हा पुन्हा अशीच आनंदाची मैफिल, प्रत्येक क्षण असावा असाच सुखद. रसिक हो, आजचा हा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आपल्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती रमेश जाधव सरांच्या आठवणीत कायमच राहील यात शंकाच नाही. रमेश जाधव सरांना सर्व रसिक प्रेक्षकांकडून, सर्व मान्यवरांकडून, सहभागी सर्व कवी मित्र मैत्रिणींकडून तसेच नवागंध यूट्यूब चॅनेलच्या टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहित्याच्या प्रांगणात तुमच्याकडून नित्य नवे प्रयोग घडत राहोत. मा सरस्वतीची आराधना तुमच्याकडून अशीच होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. रसिक हो, आजचा अभिष्ट चिंतनाचा सोहळा आपल्याला नक्कीच आवडला असेल. नवागंध या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.